अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील अत्यंत गरीब मागासवर्गीय अनुसूचित जातीतील हिंदू खाटेक कुटुंबातील 6 वर्ष वयाच्या लहान मुलीवर त्याच गावातील अल्ताफ मेहबूब कुरेशी या नराधमाने सलग 5 दिवस अत्याचार केला। सदर संशयित आरोपीस तात्काळ फाशी देण्यात यावी व कुटुंबियास शासनाकडून मदत मिळावी या मागणीसाठी आज पंढरपूर शहरात हिंदू खाटीक समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। पीडित बालिकेच्या पुनर्वसनाचा शैक्षणिक आदी संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे व आरोपीला तात्काळ फाशी द्यावी। पीडित कुटुंबियात अल्पवयीन 4 मुली, 1 मुलगा असल्याने त्यांना बालसंगोपन योजनेअंतर्गत स्पेशल केस खाली मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या मोर्चात हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष राजेंद्र ताठे, उपाध्यक्ष सतीश खडके, कार्याध्यक्ष भीमाशंकर इंगोले आदींसह हिंदू खाटीक समाजातील समाज बांधव, माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। संबंधितांना सगळ्यांना सूचना देण्यात पण आलेल्या आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाचे प्रयत्न पण चालू आहे। त्याच्यामुळं तुम्ही पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवा आणि त्याच्याने निश्चितच आरोपीला शिक्षा मिळेल। प्रशासनावर विश्वास आहे नाही, इथंच मला दिलं पाहिजे तो विषयच आमचा आहे। तुम्ही ते मान्य केलं म्हणजे आम्ही देणारच ना। पण महिला काढायला सुद्धा तुमची संमती, तुमच्या पत्र दिल्यानंतर सही वगैरे पाहिजे। काम करून भाऊ पण नाहीये, आम्हाला माहिती बसून तिच्यावर हा अत्याचार झाला आणि कंटिन्यू 6-7 दिवस झालेला आहे आणि त्याला फाशी ही झाली पाहिजे किंवा जन्मठेप तरी झालीच पाहिजे। त्या नराधमाला असं नाही सोडलं पाहिजे। निश्चितच तुमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही SP साहेबांच्या मार्फत संबंधित जिल्ह्याला पोहोचवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतो।